अजित पवार ने जिस तरीके से एक प्रकारे कुठेतरी अनेक सत्ताधारी मंत्र्यांकडनं मतदारांना एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकवले जात आहे की मतदान केलं नाही तर निधी मिळणार नाही। मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याकडे कशा प्रकारे बघता, काही कारवाई करणार का? मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे। निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे, तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो कुठे वेगळं लढतो, पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू। एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये दुरावा असं एक वातावरण निर्माण केलं जातं, तुम्ही काय सांगाल? मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत। त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं। आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो, जातानाही आम्ही बोललो। याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठलीही परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्याकडे? बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही, मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलतात। अजीत पवार ने बयान दिया है, हिंदी में जानना चाहेंगे अजीत पवार जी ने जिस तरीके से बयान दिया है। अरे चुनाव में चलते रहता है भाई, चुनाव में ऐसी सब बातें करते रहते हैं, इसका कोई अर्थ नहीं होता है। देखिए, मैं आपको इतना ही कहना चाहता हूँ, चुनाव के बाद सभी शहरों का विकास हमको कर रहा है। मैं भी कहीं जाऊंगा तो मैं भी बोलूँगा कि मुझे चुन कर दोगे तो मैं ज़्यादा पैसा आपको दूंगा, बोलना ही पड़ता है। या ठिकाणी प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे निवडणुका जिल्हा परिषदेच्या लांबू शकतात का? बघा, आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही। 25 तारखेला सुनावणी आहे, त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल, त्यामुळे आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही। या ठिकाणी तुम्ही आलेला आहात। रशीद अल्वी यांनी असं म्हटलेलं आहे, मुस्लिम तरुण MD MBBS MD झालेले तरुण हे ज्या पद्धतीने आतंकी कारवायामध्ये सामील झालेले आहे, अल्वी यांचं म्हणणं असं आहे ते तिकडे का गेले याचा विचार व्हायला पाहिजे। असे तरुण जे भरकटलेले आहे त्यांना पुस्तक आणि याचा ज्ञानाचा वापर हा चांगल्यासाठी केला पाहिजे। कोणत्याही समाजात तरुण असो, त्यांनी पुस्तक आणि ज्ञानाचा वापर चांगल्यासाठीच केला पाहिजे। हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे। बघा, हे खरंच आहे की शिकल्या सवरलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीकरता केला पाहिजे, पण ज्या शक्ती त्यांचं डोकं रॅडिकलाइज करतायत त्या शक्तींच्या विरोधात आपण बोलणार आहोत की नाही? ज्या शक्ती त्यांच्या मनामध्ये भारत विरोधी बीजारोपण करतायत त्या शक्तींचा आपण विरोध करणार आहोत की नाही? त्याच शक्तींच्या सोबत आपण जर सगळं विचारण करू आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या कारवाया होतील तर त्या काही योग्य ठरणार नाहीत। आणि म्हणून निश्चितपणे भारत विरोधी कारवाई जर कोणी करेल त्याची जात धर्म पंथ न पाहता त्याला ठेचूनच काढलं पाहिजे। अर्शद मदनी ने ऐसा कहा है कि सरकार इतनी कोशिश कर रही है कि मुसलमान सर उठा के चल न सके। अर्शद मदनी ने ऐसा कहा है कि अल-फलाह में जिस तरीके से सरकार कार्रवाई कर रही है उसका एक ही उद्देश्य है कि मुसलमान सर उठा के न चल सके। देखिए, इस भारत में APJ अब्दुल कलाम जैसे जो हमारे राष्ट्रपति जी हुए, ये मुसलमानों के असली आइकॉन है कि जिनको देखकर हमारा भी सिर आदर से झुकता है और वो सिर उठाकर ही हमेशा चलते रहे। उनको आइकॉन बनाइए ना, दूसरों को आइकॉन क्यों बनाते हो? राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याबद्दल काय विनंती? नागपूर नेतृत्वाची दिशाभूल केल्याचा आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे।
कोण काय बोललं मला थोडी माहिती आहे. मला एवढी फुरसत कुठे आहे प्रत्येकाचं काय काय ऐकण्याची. साहित्यिक तुमच्याला दिसला आज, अत्यंत छान भाषण झालं तुमच्यातला, साहित्यिक दिसला, तो पुस्तक बघितला त्याचा आनंद घेतला. मला अतिशय आनंद आहे की